नमस्कार बहिणींनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी पण बरी. कामधंदा माझ्या मागं लई आज आज हे बघा, सकाळ सकाळ धरून मी काम लई केले या. तसं तर रोजच करते म्हणायला, पण आज नाही का जरा जास्तच आले या. ते पॅकिंगचं काम करायचंय ना, पॅकिंगचं काम करायचंय म्हणून जरा जास्त झाले या. ह्या बांगड्या आता थोड्या भरून ठेवल्या, आता थोड्या भरणार आहे. हळदीच्या पुढे इकडे भरून ठेवल्या आता ह्या. आता ह्या कशा थोड्या बांगड्या भरून ठेवल्या आता ह्या आता ह्याच्यात हळद कुंकूच्या पुड्या टाकायच्या आता. मग म्हणून मी हळद कुंकू म्हणलं पहिलं भरून घ्यावा म्हणून भरायला लागले या. आता काय अजून जेवण नाही, काय नाही. सकाळी सकाळी बी काय थोडंसंच खाल्लेलं या. म्हणजे सकाळी सकाळी दहीच खाल्लं, म्हणलं काय खाऊ बी वाटत नाही. म्हणलं जाऊ दे, दहीच खाते. दहीच खाल्ले, काय जेवण बिवण नाही केलेलं. आता ह्या पुड्या भरायच्यात ना म्हणून बसले आपली इथं. आता माझे एवढं बस नीट दिसा ना, इकडे बसते जरा. ते तोंडावर यायले ना, ते लाईटीचं तोंडावर लाईटीचं यायले. काय करायचं बहिणींनो, मेहनत तर करायलाच पाहिजे. मेहनत केली तरच आपल्याला भेटणार आहे. आपल्याला का नोकरी पाणी आहे का काय? नाडे अनपड मी. लेकरं बी जास्त शिकलेलं नाहीत, काय नाही तर आपलं म्हणून एवढे हमाले करावं लागते या. पण शिक्षण एखाद्या पोराचं नीट असतं तर थोडी बी काय नोकरी असते तर काहीतरी झालं असतं. पण आता नाही, तर आता नाही, त्याला काय करायचं हे का नाही? नाहीचा इलाजच नाही ना, नाहीचा इलाजच नाही आपल्याकडं. म्हणून एवढी मेहनत करावं लागते बघा. लय मेहनत केलेली आहे पहिली बी, लय मेहनत केलेली आहे पहिली बी. ना अजून बी हिवाळ्यामध्ये मला मेहनतच करावं लागली या. कसं तरी 2 वर्ष बसले होते, पैसे पुराणा म्हणून लागले. आता वापस हे काम घेतलं हातामध्ये. ते मालक तर म्हणतच होता, कशाला हे काम सोडताय? हळदी कुंकाचं बांगड्यांचं करा तुम्ही, 12 महिने तुम्हाला काम देतो. रोजचे रोज 500 रुपये भेटायचे. मग रोजचे रोज 500 रुपये भेटायचे, त्याच्यामध्ये वरचं घर चालायचं कसं तरी. मग मी कुठं काम करायचे मी बाहेरचं आपलं थोडंफार. माझे मालक करायचे काम, माझं नवरा पण काम करायचं ना पहिलं. तर मग त्यांचं काय माझं काही घर चालायचं. पोरांचा थोडा कमी पगार येत होता, त्याच्यामध्ये कसं तरी चालवत होतं. पण आता काहीच नाही. तसं लॉकडाऊनपासून लय हालत बेकार चालली आहे, लय कंडिशन बेकार झाले या. एक तर पहिल्या घरात राहत होतो तिकडं चांगलं होतं आमचं. आता इकडं दुसरे घरं भेटले तर आमच्या मनासारखे नाही भेटले. तिकडं बारके घरं आहेत, आमचं काहीच काम होत नाही तिकडं. म्हणून या हळदी कुंकाचं काम नाही घेतलं आम्ही. म्हणून 2 वर्ष झालं हे काम हळदी कुंकाचं नव्हतं केलं. मग आता त्या जे का आपल्याला माल देते ना, त्याला म्हणलं आता देताय का थोडा माल? मग ते म्हणले बरं झालं तुम्ही करायला लागलात, तुमच्याशिवाय आम्हाला नाही आवडत दुसरं केलेलं. तुम्ही चांगलं करून देतात, तुम्ही टायमाला माल देतात, तुम्ही म्हणेन त्या टायमाला आम्हाला माल देतात, तुम्हीच माल आमचा करा. आणि ते हे मालक म्हणला, हळदी कुंकावाला मालक म्हणला. तर म्हणलं जाऊ दे बाय, जास्त तर काय होणार नाही. माझ्या तर गुडघ्याची पायाची कमराची वाटच लागलेली है. तर मग म्हणलं थोडंफार पोरगं करेन, थोडंफार मी करेन. थोडं शाळातून आले तर लेकरं थोडं हातभार लावते ना. आता शाळातून आले की लेकरांना ट्युशनला जावं लागते, त्यांचे कशाला शाळाची नुकसान करायची मला असं वाटतंय. म्हणून मी हे बघा पोरगी सुनबाई म्हणते नका करू, तुमचे गुडघे दुखतात, उठाय बसा येत नाही, तुमचे हात दुखतात, हात एवढ्यांनी सुजलेले, इकडून सुजलेलं गुडघ्यांची रात्रभर रडत बसताय दुखायला म्हणून. त्यापेक्षा तुम्ही नका करू. तर मी म्हणलं नाही मी कशी काय घरात एवढं माल असणार आहे आणि मी कशी काय गप्प बसू? नाही मी हात लावणारच आहे, म्हणजे थोडं मी करणारच आहे. म्हणून हे बघा मी थोडं करून म्हणजे मदत करते पोराला. मग तेच पैसे मग लेकरांच्या थोडं ट्युशनला, दोघाची ट्युशन एकाची 1,500 आहे, एकाची 800 रुपये आहे. तर असं करून 2,500पर्यंत जाते ट्युशन. मग त्यांचं कधी प्यायला लेकरांचं कसं त्यांना आवडतं बाहेरचं खायला, मग ते पैसे भेटत नाही. तर मग थोडे त्याच्यामध्ये ह्या कामातून त्या ट्युशनचे पैसे जाऊन मग असं त्यांना काय बाहेरचं खायला प्यायला कधीतरी आणण्यासाठी पैसे राहत येतं. नाही तर पैसे राहत नव्हते घरामधून, लेकरांना काय खायला एवढे भेटत नव्हतं. पण आता महिना झालं आता हे माल घेतलाय, तसं लेकरं बाळ बाहेरचं पण आणून खात येतं. म्हणजे घरामध्ये पैसे पुरतेत, हे माल आहे म्हणून पैसे पुरतेत. नाहीतर हे माल नसता तर मग नव्हते पैसे पुरत. लय पोरीची हडबड व्हायची आमच्या सुनबाईची. आता मी पहिले देत होते तर आता मी पण देत नाही माझ्या सुनबाईला पैसे. तर आता मग तिचे लय हाल व्हायला लागले या.
मला काय देखवत नाहीये. मग मी म्हणलं जाऊ दे, माझी हाताची तरी मदत होईल तुम्हाला, म्हणून मी हे बघा हे माल भरायला लागले या. नाहीतर माझी काय गरज नव्हती. माझं काय दिवसाचे मी हे बघा सकाळी थोडंसं खाल्लं तर खाते, आणि एखादं फ्रूट आलं असलं तर एक फ्रूट खाते, आणि मग त्याच्यावर दुपारी काय थोडंसं भेटलं तर खाते, नाही भेटलं तर नाही खात. नाही तर मग मी संध्याकाळीच जेवण करते बघा. आता मग याच्या पुढे काय बोलू आता, आहे का नाही. जे हे ते सांगते, मी इडव काढते तर मी इमानदारनं इडव काढते, मी खऱ्याने इडव काढते, आणि खोट्याने मी इडव कधीच काढणार नाही. आणि मी असं खोटं बोलणार पण नाही. आणि खोटं बोलून मी काय मिळवणार हे मी तर तुम्हाला प्रत्येक इडवमध्ये म्हणते, मी खोटं बोलून मी काय मिळवणार आहे का नाही. म्हणून हे बघा मी इडवच्या नादी लागले या, की आता नाही परी नंतर तरी माझं काहीतरी होईल, आहे का नाही. आता सगळ्या माया बहिणीला भेटते, आई बहिणीला भेटते, आपल्या भावाबंधाला भेटते, मला का नाही भेटणार. मी असं म्हणून इडवच्या नादी लागले. आणि नंतर आत्ताच ह्या पोरांची एवढी आपली हरबड आहे, पोरांचे पैसे कमी पडते तर शाळाला, उद्या मोठे मोठे शिक्षण आहे तर मग त्या टायमाला काय करणार आहे माझी सुनबाई तुम्ही सांगा. म्हणून मी यूट्यूबच्या नादी लागले या. तर म्हणून मला सहकार्य सगळे मिळून करा. हे लेकरांसाठी गोरगरिबाच्या लेकराला मदत केली तर चांगलं असते, आपल्या लेकराला पुणे लागत या. तशी आमच्या लेकरांसाठी म्हणजे आम्ही नाही म्हणत तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुमचे आम्हाला पैसे नको, पण तुम्ही कसं आम्हाला लाईक करा, सत्कार करा, म्हणजे सहकार्य करा. मला तर काय बोलता पण येत नाही. म्हणजे सहकार्य करा तुम्ही सहकार्य केलं तर माझं होईन काहीतरी. नाहीतर मग माझं जग हसूच आहे माझं. काय कितीतरी लोक माझ्यावर हसले तर मी म्हणते जाऊ दे, हसणारे लोक आपल्या शेजारी असावा, आपली बुराई करणारे लोक आपल्या शेजारी असावं, आपल्याला नाव ठेवणारे लोक आपल्या शेजारी असावा, आणि नाव ठेवणारा असावाच तरच मजा येते ह्या जिंदगीमध्ये. नाही तर काय कोणीच आपल्याला नाव नाही ठेवत, सगळे चांगलं म्हणतात, मग आपण घोड्यावर चढतो, है का नाही. त्यापेक्षा नाव ठेवायलाच पाहिजे, काय बी असू द्या. नाव ठेवायला मला आवडतंय, ठेवा नाव, तुम्हाला लई नाव ठेवा, हसा तुम्ही या माझ्यावर, नाही का. काय करती या असं पण म्हणा, मला काहीच राग नाही, मी खुश आहे, तुमच्यावर खुश आहे मी. काय पण म्हणा तुम्ही, मला माझ्यावर किती पण हसा, नाही का. माझ्यावर किती पण हसा. मेहनत केली जिंदगीभर मेहनत केली, आता एडोच्या नादी लागली, काय हिला कळतं का नाही असं पण म्हणू द्या, मी खुश आहे असं पण म्हणू द्या. अहो दुसऱ्यांचं सोडा, माझ्या आया बहिणींनो, माझ्या भावाबंधांनो, दुसऱ्यांचं सोडा. माझ्या घरचेच म्हणतात, मी दुसऱ्यांचं कशाला सांगू. आणि म्हणलं तरी मला काय फरक नाही पडत, म्हणू द्या ना, माझे आहेत म्हणून म्हणतात. आणि लोकांचे बी म्हणले तर म्हणू द्या, ते बी माझ्या आया बहिणीच आहेत का नाही. मला राग नाही आहे, मला राग नाही. फक्त मला सपोर्ट करा, बस सपोर्ट करा. काय पण नाव ठेवा मला, प्री मला सपोर्ट करा बस. मला किती पण नाव ठेवा, माझी किती पण बुराई करा, माझी किती पण माझ्यावर हसा, प्री मला सपोर्ट करा. कशी दिसती म्हणू द्या, काय करते म्हणू द्या, काय हिला बोलाय येतं का म्हणू द्या, अनाडी अनपड हे म्हणू द्या, काय पण म्हणू द्या, प्री मला सपोर्ट करा. काय पण म्हणा, मला नाव ठेवा, सगळं करा, प्री मला नाही का सपोर्ट करा. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला, मला सपोर्ट करा. काय पण मला म्हणजे काय पण माझ्याबरोबर बोला, म्हणजे वाईट वागतं चांगलं वंगलं, प्री मला नाही का लाईक करा, सपोर्ट करा. म्हणजे जे मेन असते ते मला करा, बस. जाऊ द्या, काय होते आपला अंगुठा असा केला ना, असं बटन दाबलं तर काय होतंय, पुण्यच लागल ना तुम्हाला. माझं चांगलं झालं तर पुण्यच लागल ना. लय तरसालेली आहे मी जिंदगीभर, लय काम केलेले, परी मी जास्त पैसे कधीच नाही बघितले. मी एवढी तरसालेली आहे ना जिंदगीत. लय मेहनत करून रात दिवस माझा जीव थकून गेलेला आहे. परी मला तुम्ही सपोर्ट केला तर हे बघा माझा थकावट जिंदगीचा जाईल. मी म्हणेन की जिंदगीभर मेहनत केली, परी माझ्या माया बहिणीनं मला किती सपोर्ट केला, माझ्या माया बहिणीनं किती माझं चांगलं केलं. मी जिंदगीभर तुम्हाला विसरणार नाही आहे. मला सपोर्ट करा बस. ह्याच्या पुढे मी तुम्हाला काहीच नाही बोलत, बस मला सपोर्ट करा. जास्त बोलण्यात अर्थ नाही आहे का नाही. जे बी माझे व्हिडिओ बघतात ना, पूर्ण बघी जा आणि त्याच्यावर लाईक करा, सहकार्य करा. काय म्हणते तेवढं करा, काय असते त्याच्यामध्ये तेवढं करा. तुम्हाला तर सगळ्या व्हिडिओमध्ये मी अनाडी अनपड हे म्हणून सांगितलेलं आहे. मी काय माझी हुशारकी दाखवत नाहीये तुम्हाला,
माझी हुशार की मी जिंदगी दाखवली नाही, तुम्हाला कशाला दाखवू बहिणींनो. चला मग ठेवू का. आता भरते. आता हे बघा, हे असं भरावं लागतं ना ह्याच्यामध्ये बहिणींनो. हे बघा, हे असं भरावं लागतं. बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही पुडी कुंकाची आहे आणि हे बघा ही पुडी हळदीची आहे. हे बघा सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्या हे बघा, हे बघा ही पुडी खाली पुडी आहे ना. तर हे बघा ह्याच्यामध्ये नाही का, हे बघा हे हिरवा कपडा टाकलाय. हे बघा हिरवा कपडा टाकलाय. हे बघा इकडून नाडा टाकलाय. नाडा आणि हे बघा ही ह्याला फणी म्हणतात. ह्याला फणी म्हणतात. आणि हे बघा ह्या 5 बांगड्या टाकल्यात. 5 बांगड्या. आणि हे बघा वाटी ह्याला म्हणतात. हे बघा ह्याला वाटी म्हणते. तुम्हाला मी काढून दाखवते. माझे इडो सगळे बघा जा. माझे इडो हे बघा देवाधर्माचे आहेत. आणि हे बघा गणपती बाबाला हे माल जाणार आहे आता. हे बघा ही वाटी म्हणते ह्याला. म्हणून माझे इडो सगळे बघा जा आहेत भोळे साळ्या बहिणीचे. बघा जा. हे बघा हे याच्यात टाकायचं. हे बघा हे असं. आता नंतर भरते मी, हे तुम्हाला दाखवते. एवढे 50 पाकिट येतं, भरून दाखवते. हे बघा आणि पॅकिंग करून बी दाखवते मी. माझे इडो नाही का बहिणींनो, सगळे इडो माझे चांगले येतं. मी काय ढोंगदारे करून दाखवले नाहीत. माझ्या गरिबी परिस्थितीतून मी दाखवलेले आहेत. आणि तुम्ही कमेंट करतात ना तर माझं कुणी वाचत नाही हो. तर मी लहान लेकराकडून वाचून घेते. पण त्याचा उतार काय द्यावा तेच मला कळत नाहीये. म्हणजे लहान लेकराला कळत नाही ना. आता मोठ्या आमच्या माणसांना सांगितलं तर ते म्हणतात काय तुला कोण देणार आहे कमेंट, तुला कोण बोलणार आहे असं म्हणतात मला. मी म्हणते अरे बघा तरी ना, मला नाही कुणी देऊ द्या. पण मी बोलते एवढा विश्वास नाही का माझ्यावर, कुणी मला दिली का नाही दिली. बघा तरी ना, बघून त्यांना असं हाय बाय तर करा ना. नका काही जास्त बोलू. हाय बाय तर करा ना. कसे आहेत ताई ते तर म्हणा ना. कसे आहेत मामा ते तर म्हणा ना. का त्याला बी काय तोंड आपलं झिजतं का. माझं येळ बघा जा बहिणींनो. का मी देवाधर्माचं सगळं करते या. देवाधर्माचं आता हे माल सगळ्या देवांना जातं या. आपल्या आईला जातो, आपल्या म्हणजे सगळ्यांच देवाला. आता हे भंडारा मी दुसऱ्या पुडीमध्ये भरतो. हे भंडार आहे बघा. हे भंडार देवाला खंडोबाला जातो. आता तुम्ही खंडोबाचं किती सेवा करत असता, पण मला सेवा घरातच भेटते बहिणींनो. मी सेवा आहे बघा, ही माझी सेवाच आहे. हे करते ना, ही माझी सेवाच आहे. हे पोटाला पण रोटी भेटते आणि माझी सेवा पण होती. माझे येडं बघा जा. माझे येडं चांगलेच आहेत. माझे एवढं असे तसे नाही तर ते तसले बघतात ना आजकाल कसे इडव टाकतात. आणि हे इडव माझे ओरिजिनल इडव आहेत. माझे ओरिजिनल. जे बी बघन ना त्याचं जिंदगीत खुशीच येईल. हे बघून जे बी माझे इडव बघन ना त्याच्या जिंदगीमध्ये खुशीच येईल. का तर तुम्ही देवाचे इडव बघताय. असे तसे तर इडव कुणी बी बघतय. पण असे इडो बघायला आहे बघा. तुम्ही सगळ्या इडो मध्ये माझेच इडो बघितले असते ना. एवढे मेहनतीचे, एवढे इमानदारीचे तुम्हीच माझे इडो बघितले असते ना. म्हणजे पहिले इडो तुम्ही बघत असताना की एवढे काम करायलेले इडो. अहो हे काम काही एवढंच नाहीये. लई भरावं लागतंय. असलं ढिगरे भरावं लागतंय. थोडंच नाहीये. थोडं भरून मोकळं व्हायचं नाहीये. दिवस ना दिवस जाते. आता मी पॅकिंग करून दाखवते ताई. तुम्हाला मी पॅकिंग करून दाखवते. मी असे तशी इडो टाकतच नाही. एखादा उगाच असा एडा आकडा आला तर मी त्याला कट करून टाकते. मी बघूनच इडो टाकते. टाकायचं झालं ना इडो मी बघूनच टाकते. अहो त्या दुसऱ्या पोराच्या घरामध्ये नाही का नुसतं आहे बघा. आम्ही म्हणते टीव्ही माझं हे चालू आहे ना, जरा टीव्ही लावू नका बाळानं, लावू नका टीव्ही. अहो मुद्दाम आवाज सोडतात. मग ते इडो माझा 10 मिनिटं 15 मिनिटाचा इडो माझ्या उगतच माझं बोलणं हे आकाळ दुखतात. बोलून हा हे आकाळ माझे दुखतात. मग हे जीभ माझी काय माहिती बोलून नाही का. हे जीभ माझी नुसतं अशी आकाळगत होती. काय सांगायचं तुम्हाला. का तर जिंदगीभर असे डिलिव्हरी एवढ्या मोठ्या झालेल्या, घरामध्ये काय डिलिव्हरी झालेल्या, बाहेर काय झालेल्या, आणि घरामध्ये लेकरं बाळ आणि करायला कोणी नाही. उठून करायचं त्याला. डिलिव्हरीमध्येच बाळातपणामध्येच मी कामं करायचे.
मग जीव माझा लई थकून गेलेला आहे माझा जीव. आणि मग अजून हे असं म्हणल्यावर मी काय करणार तुम्ही सांगा. म्हणून म्हणते त्या पोराला, बाबा मी इडव माझा 10-15 मिनिटाचा इडा होता. पहिले तर लय 5 मिनिटाचे बी नव्हते टाकत, बारके इडे होते. पण आता युट्यूबची जानकारी मी घेते ना, म्हणजे ऐकते काय बोलते काय नाही. आता ज्याला अनुभव आहे त्या स्वतःचे अनुभव सांगतात, त्यांचे ऐकते, त्यांना असं लाईक करते, त्यांना ते वरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबते. मी सगळ्यांचे इडो बघून त्यांना दाबते. आहो आता तुम्ही हे इडो बघणार आहेत का नाही बघणार ते पहिलंच बोलायला पाहिजे होतं. मी आता इडो संपायच्या टायमाला बोलायला लागले तुम्हाला. आता तुम्ही सगळा इडो बघितला तर तुम्हाला कळत मी काय बोलते ती, आहे का नाही बहिणींना. मग हे बघा त्या पोराच्या घरामध्ये नाही का नुसता ह्याचा आवाज येतो या टीव्हीचा, आणि बंद कर म्हणलं ना तरी पण आहे बघा ते बंद नाही करत, म्हणजे आवाज कमी नाही करत. काय करणार मी सांगा बरं, तुम्ही काय करणार. हा मी अजून खाल्लेलं पण नाही आहे माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, मी अजून खाल्लेलं पण नाही आहे. 4 घास खाल्लेले, ती गोळी खायची होती म्हणून खाल्लेले. मग तरी कोण म्हणणार मला हे खाल्ले का नाही खाल्ले. जाऊ दे ना, म्हणू दे, मला कोणी खाल्ले का नाही खाल्ले मला कोणीच विचारत नाही, कुणीच विचारत नाही. एवढं मोठा परिवार मी सांभाळलेला आहे. सगळ्यांना काय पाहिजे काय नाही सगळ्यांचं बघितलेलं आहे. म्हणून ही सल्ला का मला, म्हणजे चांगलं परिवारचं केलं, त्यांना चांगले संस्कार दिले, त्यांची चांगली देखभाल केली, त्यांना लाड कौतिक केला, त्यांच्यावर प्रेम केलं. म्हणून काय हे देवा सजा मला बहिणींना. म्हणजे लाड करणं, कुणावर दया करणं, माया करणं गुन्हा आहे का देवा. आता पॅकिंग करते, आता तुम्हालाही दाखवते मी. काय म्हणते पॅकिंग दाखवते, पॅकिंग. म्हणून मी म्हणलं एवढ्या पुढ्या भरून तुम्हाला दाखवते. थांबा बघत बसा. झालं 10-12 पुढे आहेत. चला तुम्हाला दाखवतेच पहिलं नाही का. कुठे गेलं बघा बहिणींना, दाखवते तुम्हाला. अशी मेहनत आहे. एवढ्याच पुढे नाही, अशा मोठे मोठे ढिगरे करावं लागतात माझ्या भावांना. मोठे मोठे असे एवढ्या ढिगरे करावं लागतात तेव्हा आपल्याला 500 रुपये येतात. आता ह्याचं काय येणार, 100 रुपये येणार. ह्याचे 100 रुपये येणार. आता एकला माणूस काय करणार. आता मला अजून नाही बघा, थोडं काम पण नाही का, राडा आहे ना, जरा राडा काढते ना घरातला. लई मेहनत केलेली बहिणींनो, काय सांगायचं तुम्हाला. आता मी तरी कवर सांगू. मेहनत केली है का नाही. पण लई टेन्शन येतं, असं वाटतं एवढं मेहनत करून आपल्या बरोबर आज कोणीच नाहीये. तोंड दिसत नव्हतं माझं, एवढं
माझ्यापाशी असे सगळे बसलेले होते. आज माझे पोरं फुटले ना, पोरं अलग अलग झाले ना, तेव्हापासून माझ्या जिंदगीची वाट लागली. माझी जिंदगीची वाट लागली. माझे पोरं अलग झालेत ना तेव्हापासून. आणि कुणा बनून अलग राहिलेत सांगा तुम्ही? माझ्या एकलीमधून अलग राहिलेत का? आहेत तर दोनच आहेत मला इनमिन. आणि काय कमवले त्याने? व्हायला राहून काय कमवले सांगा तुम्ही? सांगा. काहीच नाही कमवलं, काहीच नाही कमवलं. फक्त माणसं हे केले, बिघडून टाकले माणसं व्हायला राहून. एक नाही तळात राहिलं सगळं. म्हणजे हे झालं ना, आईचा धाक नाहीये. हा, आईचा धाकच नाही तर मग ते कशाला हे होते ना. आणि पुन्हा आता असं झालंय त्यांच्या घरी येते तर आई नाही पाहिजे. आता जबरदस्तीने येऊन बसते, या जबरदस्तीने येऊन बसते. आणि मला बघून सगळ्यांना मग टेन्शन येते. तर जायचं कुठं सांगा? कुठं जायचं? हा, परिवार सोडून जाता येतं का? परिवार सोडून जाता येतं का? तुम्ही सांगा. तुम्ही बी लेकरं बाळवाले आहेत, तुम्ही बी परिवार वाले आहेत. तुम्ही सांगा, जाते का कोणची आई लेकरं सोडून आता ह्या वयामध्ये? आ, किती बी मी बोलले काय झालं तरी मलाच माया येईन ना. लोकांना माया येणार का यांची? लोकांना माया येईन का? आईलाच माया येते ना. हा, पण त्यांना कळा नाही बहिणींनो, त्यांना कळा नाही, कळा नाही त्यांना. कोण सांगणार त्यांना? कोणी बी उलट पालटच सांगतेत ना आईबद्दल. आईबद्दल कोण चांगलं सांगतं का? आईबद्दल कोणी बी उलटच सांगतं ना. बरं, सांगणाराने बी तसं नाही सांगावं, चांगलं सांगावं, चांगलं सांगावं. एखाद्याचे घर मोडावं नाहीये. आईनं किती स्वप्न बघितलेली असते तर लेकरं मोठे होते ना, लग्न होते ना, सुनाया त्यांना आराम भेटन, आयतं खायला भेटन. किती आई स्वप्न बघती. बघ तसं तर काय नाहीये. पर गोड तर राहणं, गोड तर राहणं. तसं तर काहीच घडा नाही. पर गोड तर राहणं. पन्नास पुड्या भरायच्या आहे बघा. सतरा झालं. 18 18 झालं. एकोणीस, 20, 21 डबल टाकावं लागतं ना. 50 पुड्या भरायच्या. 21 झालं. बावीस, 23, 24 2 पुड्या कमी. या 25 पुड्या बघा. 25 पुड्या झालं. 25 पुड्या झालं. हे पाकिट एक पूर्ण झालं. असे पाकिट 25 पाकिट बनवावं लागतात. 25 पाकिट तेव्हा आपल्याला चांगले पैसे भेटते. तर
तो आपल्याला चांगले पैसे भेटते. हे बघा आता एवढंच झालं, आता नंतर भरते. आता जरा नाही का बघते जरा थोडंसं पोटा पाण्याचं, काय खाल्लेलं नाही काय नाही. हे बघा बघा जा माझं येडं बहिणींनो, देवाचं हे सगळं मी देवाचं करते या. बघा जा माझा येडं, सपोर्ट करा मला. चला हो का, बंद करते आता. हे नंतर काम करते, नंतर भरते मी. आता येडव टाकायचंय ना, सगळं येडव माझा बघा.